तर आता तुम्ही बघत असतील किती छान पाऊस पडतोय आणि अशा पावसात आहे ना सगळ्यांना कुरकुरीत असं काहीतरी खाऊशी वाटते. तर म्हटलं चला काहीतरी बनवूया, तर चला तुमच्याशी पण शेअर करते. तर कुरकुरीत म्हटल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की नक्की बेसन पिठाचं काहीतरी असेल, तर आज मी तुम्हाला गव्हाच्या पिठापासून बनवून दाखवणार आहे. तर येथे ना मी बटाटे घेतले, ते उकडून घेऊ आपण. तर मी 4 बटाटे घेतलेले, त्यामध्ये पाणी टाकून घेतलं आणि ते उकडून घेणार. आता इथे ना 2 वाटी ना गव्हाचं पीठ घेतलं, त्यानंतर ना अर्धी वाटी रवा घेतला, त्यामध्ये कोथिंबीर, त्यानंतर ना ह्या लाल मिरच्या बारीक करून घेतल्या, चवीनुसार मीठ, त्यानंतर त्यामध्ये 1 ओघळी तेल. आता हे मिक्स करून घेऊ आणि ना पाणी टाकून मळून घ्यायचं, थोडंसं घट्टसर पीठ, खूप जास्त पातळ नाही मळायचं. तर आता आहे ना या पद्धतीने पिठाचा गोळा तयार केलाय आपण. पीठ बघत असेल तुम्ही या पद्धतीने झालंय घट्टसर, खूप जास्त पातळ नाही मळायचं. आता हे मळून झालंय, तर याला 5 ते 10 मिनिट ठेवू आपण. तर बाकीची तयारी होईपर्यंत बटाटे अजून उकडतायत, तोपर्यंत हे पण भिजल. तर बटाटे ना उकडून झालेले, तर बटाटे ना असे स्मॅश करून घेऊ आपण. त्यावरती लाल मिरची पावडर, त्यानंतर थोडासा गरम मसाला, 1.5 चमचा, थोडीशी हळद, तर चवीनुसार मीठ टाकलं त्यामध्ये. आता याला मिक्स करून घेऊ. तर आता हे तुम्ही बघत असतील छान असं मिक्स करून घेतलं आपण. तर हे पीठ तुम्ही बघू शकता आपण ठेवलं होतं, मस्त झालेलं आहे, ते घट्ट आहे एकदम. त्याच्यातलं थोडंसं पीठ काढून घेऊ आपण आणि याच्यामध्ये टाकू. तर याच्यात पाणी टाकून ना आपण याचं मिश्रण बनवणार आहे. तर हे बॅटर ना आपण आता त्या वड्या बनवणार आहे ना त्याला कोटिंग करण्यासाठी बनवतोय आपण. तर हे बॅटर आता बनवून झालेलं आहे. तर वड्या बनवायच्या आधी ना याच्यामध्ये थोडंसं तेल आपण तापवण्यासाठी ठेवून देऊ, म्हणजे वड्या बनवून झाल्याच्या नंतर लगेच आपण फ्राय बनवायला घेणार आहे. तर आता हा पिठाचा गोळा घेतलाय ना, याच्यातला आपण थोडासा गोळा घेऊ आणि लाटून घेऊ चपातीसारखं. एक गोळा याला लाटून घेणार आहे. तर पीठ आहे ना एकदम सॉफ्ट आहे, मस्त. तर या पद्धतीने आता लाटून झालेले तुम्ही बघत असतील आणि याची लेयर बघा, म्हणजे खूप जास्त जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही, ते बघत असतील तुम्ही. तर आता आहे ना आपण ही चटणी बनवलेली ना ह्याच्यावर लावून घेऊ. त्यानंतर हा टोमॅटो सॉस आहे, हा त्याच्यावरून थोडंसं टाकून घेऊ. आता तो सॉस पण पसरून घेऊ आणि ग्रीन चिली सॉस असेल ना तो पण याच्यावरून लावू शकता. तुम्हाला जे जे सॉस लावायचे असेल ना तर ते लावू शकता याच्यावरून. तर आता हे सगळं लावून झालेलं आहे आणि या पद्धतीने ना, तर या पद्धतीने अशी घडी घालायची. पुन्हा एक रोल, असाच रोल करत करत चालायचं. रोल तुम्ही बघत असेल करून झालेला आहे. आता तो आहे ना आपण कट करून घेऊ त्याच्या वड्या. तर आहे ना मस्त अशा पातळ जाड तुम्हाला जसं खायचं असेल तसं कट करायचं. तर छान अशा वड्या कट करून घेतलेल्या आहे. तर मस्त अशा झाले तुम्ही बघत असतील ना. तर आता हे सगळ्या वड्यांना आपण सरळ करून घेऊ. तर या पद्धतीने वड्या काढून घ्यायच्या मस्त.
तर आता आपण हे बॅटर बनवलेलं होतं ना, त्याच्यामध्ये हे करून घेणार आहे. आणि काही वडे आम्ही आधी पण बनवून घेतलेले आहेत, तळून पण घेतले. तर आता सगळे ना हे करून झाले. आता आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊ द्या. तेल गरम करायला ठेवलेलं होतं. तर छान अशा आहे ना फ्राय करून घ्यायच्या, मस्त ब्राऊन कलर येईपर्यंत त्यांना. आता खालच्या साईडने ना ब्राऊन कलर येईपर्यंत थोडासा फ्राय करून द्यायचा आणि पलटी करायच्या मग हळूहळू. बघा किती छान कलर आलाय. नाही ना ब्राऊन कलर येईपर्यंत चांगलं फ्राय होऊन द्यायचं आहे. तर आता छान अशा फ्राय होऊन दिल्या, पलटी केल्या. आता दोन्ही पण साईडने ना छान अशा खरपूस भाजून घेतल्या, म्हणजे तळून घेतलाय शालो फ्राय करून. आता मस्त अशा फ्राय झालेल्या तुम्ही बघत असेल. आणि ना त्या काढून घेऊ आता. मस्त अशी फुसफुशीत झालेली आहे भाकरवडी सारखी. खायला एकदम क्रंची लागते मस्त. तर आता इथे तुम्ही बघत असतील एकदम भारी वड्या तळून झालेल्या आणि खूप भारी लागतात खायला, एकदम क्रंची. टेस्ट पण खूप छान लागते आणि अजिबात ऑइली नाही, म्हणजे तेल हाताला सुद्धा लागत नाही. बघत असेल तुम्ही एकदम ड्राय, म्हणजे शालो फ्राय करेल आपण, त्याच्यामुळं खायला पण हेल्दी असतात. लहान मुलं तर आवडीने खातात ह्या वड्या. अजिबात तेलकट नाही, खायला पण छान एकदम टेस्टी लागतात. आणि पावसाळ्यात असं कुरकुरीत खायला पण भारी वाटतं. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू. आहे रे ना, मस्त असं वातावरण झालंय, पाऊस उघडलाय आता, है ना अशी. आणि असंच चालू इकडं स्वयंपाकाची तयारी. म्हणजे रेसिपी पण करते आणि स्वयंपाक पण करते मी. म्हणजे आता रेसिपीचं थोडंसं केलंय आणि पप्पाचा डबाचा टाइम होऊन जातो, तर मग त्यामुळं ते पण लवकर मध्ये करायला लागतं त्याच्या. आणि आता बटाटे उकडत आहे, तर थंड होईपर्यंत मी पीठ मळून घेते, म्हणजे चपात्या बनवायच्या आहे. आणि इकडे हे पीठ मळून ठेवलंय रेसिपीचं. पाऊस कसा होता आजचा? पाऊस लय जबर झाला. आता आपलं किती नुकसान होणार आहे. हा ना. आणि कांद्याला एवढा खर्च झालेला आहे, त्या खर्च पण मेहनत पण, रात्रीचं पाणी भरायचं हे ते. शेतीच असाच राहतं, त्याच्यामुळं म्हणजे व्यवस्थित टायमावर झालं असतं तर काही नाही. भाव झाले कमी, आता दिवशी वाटत नाही. भावच कमी, खर्च वसूल होत म्हणून लोक कांदे ठेवण्याचं कारण असतं की जेवढा खर्च झालाय ना तेवढा पण वसूल नाही होत. मग आताच्या भावात दिला तर किती पाणी दिला नव्हता कांदा. पाणी साचलंय एवढ्या दिवसाचं, है ना.